अनपेक्षित प्रेम भाग 35। सकाळी लवकरच पायलला रमाबाईंनी आवाज दिला। आज इतरही पै पाहुणे गोळा होणार होते। मुहूर्तमेढेचा मुहूर्तही लवकरचा होता। पायल खाली आली। पायल, डोळे सुजल्यासारखे झालेत, आता यापुढे तुझी जागरण बंद। पायलने हसूनच होकार दिला। ती आवरायला गेली। थोड्या वेळाने अंकुश आणि सूरज आले। सूरज, रात्री किती वाजले? 2:30 झाले। तरीच पायलचे डोळे सुजल्यासारखे झालेत। कुठे आहे ती? उठली आहे ना? बैस, ती येईलच इतक्याच। थोड्याच वेळात पायल आली। सगळ्यांनी मिळून चहा घेतला। रमाबाईंनी पायलला काही सूचना दिल्या। सूरज चहा घेऊन निघून गेला। स्वयंपाकाच्या बाई आल्या आणि रमाबाई किचन रूम मध्ये गुंतल्या। पायलची माधुरी काकी आली आणि त्यानंतर मामी, आत्या, आजी आजोबा आले। थोड्याच वेळात पूर्वाही आली। मामा काका बाहेरच्या कामाला लागले। मुहूर्तमेढ सरिता मामी आणि मामाच्या नावाने निघाली होती आणि मुहूर्ताला त्या दोघांच्या हस्ते आंब्याची फांदी दारात रोवली गेली। रीतीनुसार पूजा अर्चा झाली आहे। घर पाहुण्यांनी भरून गेले होते। आज पायलला जाणवत आपल्या घरी कार्यक्रम आहे आणि तोही आपल्या लग्नाचा। त्यानंतर हळद दळली गेली। आजीने गाणे म्हटले। सगळेजण पायलची थट्टा करीत होते। आज साडीमध्ये पायल छान दिसत होती। ओळखीच्या बायका या कार्यक्रमासाठी आल्या होत्या। पूर्णावरचा स्वयंपाक होत होता। वातावरण अतिशय मंगलमय झाले होते। लग्नघर वाटू लागले होते। देवांचे नैवेद्य भरण्यात आले। पायलला बोलावून सर्व नैवेद्यांना हळदी कुंकू लावून नमस्कार करण्यास सांगण्यात आले। पायलने सर्व मनोभावे केले। अंकुश आणि त्याचा चुलत भाऊ पंकज देवांचे नैवेद्य घेऊन गेले। घरच्या देवाला नैवेद्य दाखविण्यात आला। पूर्वा आणि मृणालने ताटाभोवतीच्या रांगोळ्या छान काढल्या होत्या। उदबत्तीचे झाड लावण्यात आले। सवाष्ण बायकांची पंगत बसली। रमाबाईंनी सर्वांना हळदी कुंकू, गजरा आणि ओटी घातली। पायल, सर्वांना नमस्कार कर, भातावर तूप वाढ म्हणजे पंक्तीची सुरुवात होईल, आजीने सांगितले। पायलने तसे केले आणि पंक्तीला सुरुवात झाली। सर्वांना आग्रहाने वाढण्यात येत होते। त्यानंतर पायलला घरचे केळवण झाले। तिच्याबरोबर पूर्वा, मृणाल आणि इतर बस। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, करा जेवायला सुरुवात, पूर्वा चेष्टेने पायलला म्हणाली। तूही होशील लवकर प्रमुख पाहुणी, पायल म्हणाली। तुझ्या तोंडात साखर पडो, माधुरी काकू पायलला म्हणाल्या। काकू, अगं तू कशाला काळजी करतेस? पूर्वाचे लग्न झटपट ठरेल, पायल म्हणाली। कोण जाणे, अगं झटपट ठरायचे असते तर हे प्रसादचे स्थळ प्रथम तिलाच आले होते ना? काकूनी त्यांच्या मनात खतखतणारा प्रश्न पायलला केला। पायलला मनोमन वाईट वाटले। आपण जाणून बुजून काही केले नव्हते। प्रसादकडच्या लोकांनी आपल्यालाही बघितले। पूर्वापेक्षा 4 गुण जास्त जुळले म्हणून आपला विचार केला हे काकूच्या मनाला जास्तच लागलेले दिसते। पण आता बोलून काय उपयोग? प्रसादच्या ऐवजी आपल्यासाठी दुसरे स्थळ बघायला पाहिजे होते। उगाच अपराधी तरी वाटले नसते। पायल गप्प झाली हे पूर्वाच्या लक्षात आले। पायल, मम्मीचे बोलणे मनावर घेऊ नकोस। तिचा स्वभाव माहिती आहे ना तुला? मनात येईल ते बोलून टाकते। तिच्या मनात काही नसते। काकू बोलली ते खरेच आहे। तुझ्याऐवजी माझे लग्न ठरले, त्यांना तसे वाटणारच। जाऊ दे हा विषय, माझ्या मनात काही नाही हे तरी तुला पटते ना? हो ग, मग आता उदास चेहरा पुसून टाक आणि आनंदी राहा। पायलला पूर्वाचे म्हणणे पटले। आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण आहेत आणि त्याचे आपण आनंदाने स्वागत केले पाहिजे, अनुभवले पाहिजे हे तिच्या मनात आले आणि गोड हसली। दॅट्स लाईक अ गुड गर्ल, पूर्वा हसून म्हणाली। माधुरी काकूच्या बोलण्याने आलेले मळप दूर झाले होते। देवकार्याचा सगळा कार्यक्रम छान झाला। पायल, मेहंदीचा कार्यक्रम कधी? परवा करूया। तुझ्या मैत्रिणींनाही बोलव। हा बोलवते। कार्यक्रम छान करूया, गाणी, डान्स, मजा येईल। ठीक आहे, पायल उत्साहाने म्हणाली। संध्याकाळ झाली। आत्या आणि काका त्यांच्या घरी जायला निघाले। बाकीचे पाहुणे आजपासूनच मुक्कामाला आले होते। दुसरा दिवस कधी उजाडला आणि मावळला पायलला समजले नाही। घरात एवढी माणसे, सगळ्यांनी केलेली थट्टा मस्करी, हसणं बोलणं, लग्नाच्या उरलेल्या कामांनी वेग घेतला होता। आज मेहंदीचा कार्यक्रम। पायलने तिच्या सगळ्या मैत्रिणींना राहायला बोलवले होते। पूर्वाच्याही 2-4 मैत्रिणींना पूर्वाने खास बोलवले होते। त्या सगळ्या डान्स करण्यात पटाईत होत्या। रात्रीचे 9 जेवून सगळ्याजणी टेरेसवर घातलेल्या मांडवात गेल्या होत्या। लाइटिंगने आज बंगला उजळला होता। अंकुशला सांगितल्याप्रमाणे अंकुश आणि पंकजने सर्व तयारी करून दिली होती। रेकॉर्डला गाणी लावण्यात आली। घरचे पै पाहुणे सगळे टेरेसवर गोळा झाले। पायलचे मित्र सूरज, देवीदास, नकुल, वैभव, आदिनाथ, किरण आणि मैत्रिणींमध्ये सोनल, स्नेहा, सुप्रिया, अलिशा, सुखदा, शीतल, पूजा, सुजाता, अर्पिता आणि प्रणवी सगळ्याजणी उत्साहाने गोळा झाल्या होत्या। टेरेसवर खुर्च्या मांडल्या होत्या। पायलसाठी सोफावर नेला होता। मेहंदी काढणाऱ्या दोघी आणि पायल त्यांच्यासाठी ती सोय होती। कार्यक्रमास सुरुवात झाली। रेकॉर्ड डान्स सुरू झाला। पायलचे मित्रमैत्रिणी उत्साहाने भाग घेत होते। पायललाही नाचण्यासाठी उठवण्यात आले। आज पायलने शरारा घातला होता।
केस मोकळे सोडले होते ती खूप छान दिसत होती। व्हिडिओवाला सर्व कार्यक्रमाचे शूटिंग करत होता। वैभवने त्याचा हँडीकॅम आणलाच होता, तोही कार्यक्रम शूट करीत होता। कार्यक्रम चांगला रंगू लागला। पूर्वाच्या चारी मैत्रिणींनी धमाल उडवून दिली। वातावरण खेळीमेळीचे झाले होते। पूर्वा ही मोठ्या उत्साहाने नाचत होती, गाण्यांमागून गाणी वाजत होती आणि हे सगळे त्यावर थिरकत होते। पूर्वा मध्येच रमाबाईंजवळ आली। काकू चल तूही आमच्यात। कशाला? कशाला म्हणजे? अगं तुझ्या मुलीचं लग्न आहे, तुला नाचावे लागणार आमच्या बरोबर। मला नाही जमणार हा। पूर्वाने इतर मैत्रिणींना हाक मारली आणि मग सगळ्यांनी मिळून रमाबाईंना उठवले। त्यांच्या पाठोपाठ पूर्वाने आईला उठवले, मग मामी आत्या सगळ्याच उठल्या आणि मग मस्त मजा येऊ लागली। नाही नाही म्हणत सगळ्या नाचू लागल्या। किरण आणि आदिनाथने अंकुशला काही सांगितले। अंकुशही हो म्हणाला आणि मग पायलचे वडील काका मामा सगळ्यांना ओढून नाचण्यात भाग घ्यायला लावला। सगळे नातेवाईक सामील झाले। तो क्षण खूप छान होता। रात्रीचे 12 वाजले आणि सदाशिवराव म्हणाले, आता आम्ही सगळे खाली जातो, तुम्ही मेहंदी लावण्याचा कार्यक्रम सुरू करा। होय ग, आता मेहंदी सुरू करू, पूर्वाही म्हणाली आणि मग सगळ्या जणी बसल्या। एकमेकींच्या हातावर मेहंदी काढू लागल्या। पायलच्या दोन्ही हातांवर दोघी जणी मेहंदी काढत होत्या। रमाबाई, काकू, मामी, आत्या आणि इतर पाहुण्यांना आधी मेहंदी काढल्या सगळ्यांनी मिळून। त्या सगळ्या खाली निघून आल्या। रमाबाई पायलला म्हणाल्या, पायल जास्त जागरण करू नकोस। बरं, पायलने होकार दिला। पाहुण्यांमधील लेडीज खाली आल्या। आता वर पायलचे फ्रेंड सर्कल आणि पूर्वाच्या मैत्रिणी उरलेल्या। मेहंदी काढताना हास्य विनोद चालले होते। रात्रीचे 2 कधी वाजले कोणाला समजले नव्हते। सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढून झाली होती। झोपण्यासाठी सगळे खाली आले। दुसऱ्या दिवशी प्रत्येक जण मेहंदी कशी रंगली हे पाहत होते। पायल मेहंदी चांगली रंगली आहे म्हणजे तुझ्या होणाऱ्या पतीचे तुझ्यावर खूप प्रेम आहे, पूर्वा म्हणाली। आणि तुझी मेहंदी रंगली आहे त्याचं काय? त्याचे ती अशीच रंगली आहे। सोनल तुझी बघू मेहंदी, छानच रंगली आहे। या पायलने सांगितले आहे होणाऱ्या पतीचे प्रेम असते, जास्त प्रेम, समजले? समजले। किती जास्त आहे तुला माहितीच आहे। माझ्यासाठी त्याला इथे प्रॅक्टिस करणे जमत नाही। सोनल आलीस मूळ पदावर? अगं हे सर्व लाईटली घ्यायचे असते, पायलने समजावले। चहा नाश्त्यासाठी सगळेजण मांडवात गोळा झाले। सगळेजण मिळून फराळ करीत होते। मैत्रिणींमध्ये उद्या लग्नासाठी कोणता ड्रेस घालायचा याची चर्चा सुरू झाली। ए गाईस, तुम्ही सगळे आज रात्रीच मंगल कार्यालयात येणार आहात, समजले? पायलने सर्वांना आजच राहण्यास येण्याचा आग्रह केला। किती वाजता येऊ? कोणीतरी प्रश्न केला। आज हळदी आहे तेव्हा हळदीलाच या, आपण येणार हे सांगत सगळ्यांनी तिचा निरोप घेतला। सूरज तिच्या जवळ आला। पायल, कालच आईसाहेब आणि आबासाहेब आले, आज अक्कासाहेब आणि दाजी येणार आहेत। अरे मग मला कालच का नाही सांगितलेस? ते सुद्धा रात्रीच्या कार्यक्रमाला आले असते। अगं मी निघालो तेव्हा ते आले, थकले होते। बरं मग हळदीसाठी त्यांना घेऊन ये की आज दुपारी घरी घेऊन येतोस? पायल, तुमची कशी घाई गडबड चालली आहे हे बघतोय, तेव्हा आज नको, मी पुन्हा तुमच्या घरी त्यांना नक्की घेऊन येईन। ती लोक आली, मला आनंद झाला। प्रिन्सेस नंदू नाही आली? ती तर सगळ्यात प्रथम गाडीत जाऊन बसली असणार, तिला सोडून कसे येतील? आली आहे तीही, आली आहे। बरे निघू मी? वेळेवर ये घेऊन सगळ्यांना। बरं चल निघतो। सूरज निघून गेला। पायलने आईला गाठले। आई, सूरजने आत्ताच सांगितले त्याचे आई वडील आणि नंदू आले आणि आज अक्कासाहेब, दाजी आणि त्यांची 2 मुले येणार आहेत। त्यांच्यासाठी घेतलेल्या साड्या आणि कपडे द्यायला विसरू नकोस। न विसरता देते, तरीही तू आठवण कर, त्यांचे पॅकिंग वेगळे केले आहे। तू काळजी करू नकोस, तुझे आवरून घे। आता मुंबईची आत्याही येतेय, मगाशी फोन आला होता। आई, आज घर अगदी भरून जाणार, तर लांबचे पाहुणे सगळेच आज येणार। आई, हॉलवर कधी जायचे? निघूया 6 पर्यंत। आज? आत्ता दुसरे काही नाही ना? आज सगळ्यांच्या बांगड्या भरणे, तुझा चुडा हे सर्व मंगल कार्यालयात जाण्यापूर्वी करायचे आहे। 4 वाजता कासार बोलविला आहे। आई, आजचा एकच दिवस राहिला ना ग? पायलच्या डोळ्यात आसमानी गर्दी केली। रमाबाईंचेही डोळे भरून आले। त्यांनी तिला जवळ घेतले। पायल, असा विचार नाही करायचा, आम्ही सदैव तुझेच आहोत। लग्न झाले म्हणून हे घर तुला परके होणार आहे का? उद्यापासून एक नवीन नातं, नवीन जीवनाची सुरुवात होणार आहे, जे आयुष्यभर तुझ्या सोबत राहणार आहे। बेटा, आनंदी राहा, उत्साही राहा। नवरी कशी चुणचुणीत दिसायला पाहिजे। चल सावर स्वतःला। जाऊ मी माझ्या उद्योगाला? हो। तू पुन्हा एकदा चेक कर पॅकिंग, काही विसरली नाहीस ना? आणि आज विश्रांतीच घे, जास्त दगदग करू नकोस, उद्या टवटवीत दिसायला पाहिजेस। हो ग आई, मी लक्षात ठेवी। रमाबाईंनी प्रेमाने पायलच्या डोक्यावरून हात फिरवला आणि कामाकडे वळल्या। पायल वर आपल्या रूममध्ये आली। तिने दार लावून घेतले। तिला अस्वस्थ वाटत होते आणि तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले। जीव कासावीस झाला। हे कसले दुःख? घरच्यांपासून दूर जाणार त्याचे की आणखीन काय?
आईसाहेब आबासाहेब आले, तो नाही आला, तो येणारही नव्हताच. पण त्याच्यासाठी हे अश्रू, त्याचा गैरसमज दूर व्हावा ही तळमळ का वाटावी? आता या क्षणी आपल्याला प्रसादची आठवण यायला पाहिजे होती, पण येते आहे महेंद्रसिंहाची. ती महेंद्रसिंहाच्या अल्बममधील फोटो पाहू लागली. तिचा जीव जास्तच कासावीस झाला आणि त्याच वेळी दारावर टकटक झाली. पायलने दार उघडले. दारात पूर्वा उभी होती. पायलकडे पाहताच तिच्या लक्षात आले. पूर्वा म्हणाली, पायल, दार लावून रडत बसलीस? अगं अशी उदास होऊ नकोस, आम्हालाही वाईट वाटते मग. पूर्वा, मी मुद्दाम थोडेच करते. अगं मनात असे काही येते की डोळ्यांमधून अश्रू गळतात. मी तरी काय करू? आता असे कोणते विचार मनात आले होते? पूर्वा, मी अजून कोणाला सांगितले नाही, पण एक सल माझ्या हृदयाचे चावे घेतेय. मला सांग पायल, मी तुझी बहीण आहे आणि जवळची मैत्रीण देखील आहे ना मी विश्वासाची. पूर्वा, तुझ्यावर नाही तर मी कोणावर विश्वास ठेवणार? मग सांग, तुझ्या हृदयात कशाने कालवा कालव होतीये? पायलने सर्व काही पूर्वाला सांगितले. पूर्वा, हे सर्व सोनलमुळे घडले. पूर्वालाही ते ऐकून आवडले नाही. ती म्हणाली, सोनलने हे मुद्दाम केले? सांगू शकत नाही, पण कधी कधी वाटते तिने त्या माणसावरील स्वतःचा राग माझ्या नावाने काढला. तसेच असेल, पण आता तू काय करणार? काहीच करू शकत नाही. याचेच तर वाईट वाटते. एकच पर्याय आहे, सूरजला सर्व सांगणे. काय सांगू? सोनलने असा खोडसाळपणा केला. त्याला तिच्याबद्दल काय वाटेल? आधीच त्या दोघांचे एकमत होईना, त्यामुळे टेन्शन आले. त्यात मी सांगितले तर वेगळेच वळण लागेल. तिने असे केले म्हणून मी नाही करू शकत. पायल, तुझे बरोबर आहे, नको सांगू सूरजला, पण त्यामुळे तुझी सल काही दिवस तुझे हृदय रक्तबंबाळ करेल. पण काही दिवसांनी, म्हणजे जसे दिवस पुढे ढकलतील तशी तू हे विसरशील. मी कशी विसरू हे? पायल, नंतर सल राहील, पण आता ज्या तीव्रतेने तुला दुःख होते त्या गोष्टीचे असे होणार नाही. माझ्या बाबतीत घडेल तसे नक्की घडेल, पण त्याला जे वाईट वाटत असेल त्याचे काय? त्याने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला त्याचे काय? तो तसाच राहू दे. तुझ्या कुठे त्याच्याबरोबर वरच्यावर गाठीभेटी होणार आहेत? अगं, आयुष्यातले ते एक पर्व होते, संपले, बस. पण हे आयुष्य म्हणजे त्याचेच देणं आहे. हे तरी मी आयुष्यभर विसरणार नाही. जीवात जीव आहे तोपर्यंत मी त्याला विसरू शकणार नाही. पायल रडू लागली. एवढं तो तुझ्या मनात आहे हे खरे. तू प्रेम तर नाही ना करायला लागलीस त्याच्यावर? प्रेम तसे नसेल, तो विवाहित आहे, एका मुलीचा पिता आहे. मी कशी प्रेम करेन त्याच्यावर? प्रेमाला डोळे नसतात म्हणतात, कधीही कुठेही आणि कसेही होते. मलाही ते माहिती आहे. अगं, कॉलेजमध्ये मला कधी कोणा मुलाबद्दल तसे वाटले नाही. काहींना मी स्वतः वाटण्याच्या अक्षता दाखविल्या आहेत. प्रेमाचा अनुभव नाही मला, हे खरे. मित्र भरपूर आहेत, पण प्रेम नाही ग, तसे नसणार. फक्त त्याचा गैरसमज झाल्याने मी त्याला विसरू शकत नाही, दुसरे काही नाही. मग ठीक, तू त्याला सहजासहजी विसरली नाहीस तरी विसरू शकतेस हे निश्चित. मी महेंद्रसिंहाला विसरणार? शक्य तरी आहे? पायलचे मन तिला म्हणत होते. श्रोतहो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन त्वरित मिळण्यासाठी बेल बटन ऑन करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.